नमस्कार, मी राहुल जावदे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना, तसेच इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना व इतर जे शासनाच्या योजनेचा लाभ घेत असणारे इतर लाभार्थी, तर या सर्व लाभार्थ्यांना अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तर या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी आपला हयातीचं प्रमाणपत्र हे शासनाला सादर करावा लागत असतो। तर हे हयातीचं प्रमाणपत्र सादर करताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागत असतो। तर त्यासाठी आता शासनाने बेनिफिशरी सत्यापन ॲप्स या ॲपद्वारे आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने स्वतः आपलं हयातीचं प्रमाणपत्र हे काढू शकतो व शासनाला सादर करू शकतो। तर या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याबद्दल माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे। तर काय जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे व काय माहिती सांगण्यात आलेली आहे याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग बघूया, तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत काय जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे व काय माहिती या जी आर मध्ये सांगण्यात आलेली आहे। तर बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा जी आर दिनांक 7 मे 2026 ला हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या जी आर मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते बघूया। तर बघा, राज्यातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात। सदरून योजनेमध्ये वृद्ध, विधवा, निराधार, पुरुष, महिला, दुर्गम आजारग्रस्त व्यक्ती, 18 वर्षाखालील अनाथ मुले मुली इत्यादी प्रवर्गातील व्यक्तीचा समावेश होतो। सदरून योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतका अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते। उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयात विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्यांचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आलेली आहे। तर केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरिता संदर्भ क्रमांक 3 अन्वये बेनिफिशरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे। त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे साहजिकरित्या लाभ घेणे शक्य होत आहे। त्यामुळे वेळेची बचत होऊन लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्राची होणारे हेलपाटे वाचतात। तथापि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थी बँक, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र तर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन सादर करतात। सदरून योजनेतील वृद्ध, विधवा, दुर्गम आजारग्रस्त व्यक्ती इत्यादी लाभार्थ्यांना प्रत्यक्षपणे बँक, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र विहित कालावधी सादर करणे शक्य होत नाही। परिणामी सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यापासून वंचित राहावे लागते। अब केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना BSA म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता शासन निर्णय काय आहेत ते बघूया। तर शासन निर्णय आहे, केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरिता बेनिफिशरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे। त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना BSA म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे। त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील पात्र लाभार्थी करता
BSA म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। तर विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतः मोबाईल उपलब्ध असल्यास इतर कोणत्याही नातेवाईकामार्फत अथवा गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक कर्मचारी यांचे मार्फत अथवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र इत्यादी मार्फत बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट हे ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल। सदर सेवा ही लाभार्थ्यांना वापरण्यास निःशुल्क आहे। तथापि लाभार्थ्यांनी सदर सेवा सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र या माध्यमातून घेतल्यास त्याबाबत किमान 50 रुपये सेवा शुल्क लाभार्थ्यांनी देय राहील। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना BSA बेनिफिशरी सत्यापन ॲप प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र हे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट हे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरिता कार्यपद्धती सादर केली असून खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या या GR नुसार संजय गांधी निराधार योजना, तसेच श्रावणबाळ योजना, तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना, तसेच इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या सर्व लाभार्थ्यांना आता आपल्या मोबाईलच्या ॲप्सद्वारे स्वतःच्याच मोबाईलने हे आपले हयातीचे प्रमाणपत्र आपल्याला काढता येणार आहे। आणि जर ज्यांच्याकडे मोबाईल नसेल किंवा ज्यांच्याकडे मोबाईल असेल पण त्यांना काढता येत नसेल, त्यांनी आपल्या नातेवाईकाच्या सहाय्याने किंवा इतर संबंधित व्यक्तीच्या सहाय्याने आपण आपला हयातीचं प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने या बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे काढता येणार आहे। आणि ज्यांच्याकडे कोणतीही सुविधा उपलब्ध नसेल अशा व्यक्तींनी तर सेवा सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आपला हयातीचं प्रमाणपत्र काढायचे आहे आणि त्याबद्दल सेवा शुल्क हे 50 रुपये फक्त द्यायचे आहे। तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये ही माहिती सांगण्यात आलेली आहे। तर आपण आपला हयातीचं प्रमाणपत्र हे आपण आता बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे आपण स्वतःच्याच मोबाईलने काढू शकतो। तर हे बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे आपण स्वतःच्या मोबाईलने कशा पद्धतीने काढायचं याबद्दल माहितीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकर येणारच आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।